नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी बनवणार आहे मस्त चंपाषष्ठीनिमित्त झणझणीत असं वांग्याचं भरीत। तर त्यासाठी साहित्य घेतलेले आहे। इथे घेतलेले आहे मी एक वांग, त्यानंतर मिरची ठेचून घेतलेली आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, कांदा बारीक कापलेला आहे, कोथिंबीर, थोडी कांद्याची पात घेतलेली आहे, मीठ आणि जिरं घेतलेले आहे इथे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण वांगे भाजून घेऊया। तर वांग भाजण्यासाठी मी इथे थोडं वांग्याला तेल लावून घेणार आहे, त्यामुळे वांग्याची सालही लवकरात लवकर निघते आणि वांगही लवकरात लवकर भाजतं। तर मी इथे वांग्याला तेल चोळून घेतलेले आहे। हे बघा, अशा प्रकारे मी तेल चोळून घेते। तेल लावून झाल्यानंतर गॅसवरती वांग भाजून घ्यायचं। वांग छान असं चुलीवरतीच भाजले पाहिजे होते, पण मग चूल नसल्यामुळे मी गॅसवरतीच भाजून घेत आहे। तर मस्त वांग भाजून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने मी वांगे भाजून घेतलेले आहे। तर आता वांगे थंड झाल्यानंतर सोलून घ्यायची। तोपर्यंत मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढईमध्ये फोडणी देऊन घ्यायची। सर्वात आधी मी थोडे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये कांदा परतवून घेणार आहे। कांदा मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा। तर मी कांदा थोडा कसर आहे तोपर्यंत मी त्यामध्ये टाकणार आहे कांद्याची पात। कांद्याची पात घेतलेली होती, ती कांद्याची पात मी त्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे कांद्याबरोबर ती पातही परतवली जाईल। छान असं तेल टाकून कांदा आणि कांद्याची पात परतवून घ्यायची। कांदा परतेपर्यंत मी वांगही सोलून घेते। वांग्याची साल गरम गरमच काढून घ्यायची, नंतर ते वांग्याला चिटकून जाते, त्यामुळे लवकर निघत नाही, त्यामुळे मी गरम गरमच काढून घेत आहे। हे बघा, अशी सर्व मी वांग्यावरची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर मी वांगे कापून घेते। एखाद्या वेळेस वांग्यामध्ये आळ्या पण असतात, त्यामुळे व्यवस्थित असं वांग साफ करून घ्यायचं। हे बघा, छान असं पांढरं शुभ्र आपलं वांग भाजलेलं आहे। वांग मी चाकूनेच असं बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, तर आता आपण फोडणी देऊन घेऊया। कांदा पण आपला छान असा परतवून झालेला आहे। कांदा मी आता साईडला काढून ठेवते। मी वांग्यामध्येच कांदा काढून घेते। कांदा आणि आपल्याला वांग एकत्रच मिक्सच करायचे, त्यामुळे मी त्यामध्येच काढून घेतलेला आहे। तर मी आता भरताला फोडणी देऊन घेणार आहे। फोडणीसाठी मी इथे घेतलेले आहे तेल। 2 पळ्या मी तेल घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहे। जिरं व्यवस्थित असं फुटू द्यायचं। माझं तेल तापलेलं नव्हतं, त्यामुळे थोडी वेळ लागला फुटायला। तर इथे जिरं पण छान असं फुटलेलं आहे। त्यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे। लसूण मी कुटूनच घेतलेला होता। लसूण पण छान असा लाल होईपर्यंत परतवू द्यायचा। त्यामध्येच टाकून घेणार आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची पण मी कुटूनच घेतलेली होती। कुटून छान अशी चव लागते, त्यामुळे मी हिरवी मिरची कुटून घेतली होती। हिरवी मिरची आणि लसूण छान असा परतवू द्यायचा लाल होईपर्यंत। हे बघा, लाल झालेला आहे। त्यामध्ये मी आता वांग्याचं भरीत टाकून घेणार आहे। वांग्याचं भरीत पण मस्त परतवून घ्यायचं, खायला एकदम छान टेस्ट छान लागते त्याची। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित।
त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। हे बघा, मिक्स करून घ्यायची छान। वांग्याचं भरीत तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला छान अशी कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील। आणि कसे झाले वांग्याचे भरीत ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। या चंपाषष्ठीला अशा पद्धतीने वांग्याचे भरीत नक्की बनवा। तर आपलं वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे छान असं। त्याच्यासोबत मस्त बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत खूप छान लागतं खायला।